गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आज सुट्टी आहे, वीकेंड चालू झाला आहे. ऑफिस झालेलं आहे 5 दिवसांचं. आता 2-3 दिवस वीकेंडची सुट्टी असतं. तर आज असं आहे की आत्ता वाजले अराऊंड 9:30-10 आणि मी बनवते आप्पे ब्रेकफास्टसाठी. मी रात्रीच बॅटर वगैरे बनवून ठेवलं होतं झोपण्याआधी. आणि आमचा आज बिर्याणी बनवायचा पण प्लॅन आहे. सो बहुतेक आम्ही बिर्याणी पण बहुतेक नाही बनवणारच आहे. प्रत्येक बिर्याणीचं सामान आणायला गेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्लोक गावाला गेला होता दिवाळीसाठी. 2 आठवड्यांआधी गेला होता, बहुतेक 15 दिवस झाले असतील त्याला जाऊन. तर आज तो परत येणार आहे आणि मी त्याला संध्याकाळी भेटायला जाणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे त्याला भेटायला. 15 दिवसांनी भेटणार आहे, कारण आम्ही खूप मस्ती करतो, एक अशी मस्ती करतो ना. आणि आता आम्ही जवळच राहतो, ताई जवळच राहतात घरापासून. तो आम्ही अल्टरनेट डेज किंवा वीकमधनं 3-4 वेळा तरी जातच असतो. आणि आमचं जायचं कारण मेन श्लोकच असतो. आधी पण आम्ही जायचो, पण आधी आम्ही वीकमधनं एखाद वेळेस किंवा 15 दिवसातनं 1-2 वेळा असं. पण आता श्लोक आहे तर आमचं रेग्युलर जाणं होतं, कारण त्याला भेटल्याशिवाय राहतच नाही. तुम्ही मागच्या 1-2 व्लॉग आधी त्याचा एक मी व्हिडिओ पण टाकला होता, कसा मस्ती कोल्हापूरवाल्या ब्लॉगमध्ये, की तो कसा मस्ती करतो. जर तुम्ही पाहिलं नसेल तर ती मस्ती पण जाऊन पहा. व्लॉग नाही पाहिलं तरी चालेल, पण ती मस्ती त्याची जाऊन पहा. खूप मस्ती करतो तो त्याच्यात भारी. म्हणून आम्ही त्याला भेटायला कंटिन्यू जात राहतो आधीमध्ये. आणि बिर्याणी मला घरी बनवलेलीच खायला आवडते, मला बाहेरची नाही आवडत एवढी. सो मी प्रिफर करते की मी बिर्याणी घरीच बनवेल. आणि ती लकीली चांगली पण होते. थोडा चॉपिंग बोर्डचा आवाज येत असेल तर प्लीज बेअर विथ मी, कारण मी आप्पेंसाठी भाज्या वगैरे आप्पे बनवले होते मी. आता मी बिर्याणीचं पण सांगितलं होतं तुम्हाला. तर बिर्याणी मी चिकन वगैरे मॅरिनेट करून ठेवलं आहे. त्याला मस्त धुवा पण दिला आहे. दाखव प्रतीक. थोडंसं दिसलं असेल कारण बाकीचं निघून गेलाय. आता याला शिजवायला टाकेल. शिजलं की मग दाखवते. बिर्याणी शिजायला ठेवली आहे. अर्ध्या तासामध्ये बिर्याणी रेडी होईल. प्रतीक रायता बनवतोय आतमध्ये किचनमध्ये. आणि मग ते झालं की आम्ही जेवू. आणि बाकी तर काही प्लॅन नाही आहे असा सच काही. आज सुट्टी आहे तरी पण संध्याकाळी डुबूला भेटायला जाणार आहे. डुबूला म्हणजे श्लोकला. त्याला डुबूच बोलायला मला छान वाटतं. श्लोक असं थोडं नाही पटकन येत तोंडामध्ये. सुरुवातीपासून डुबूच म्हणतात तर डुबूच बोलायला छान वाटतं. पण हळूहळू सवय करेल मी श्लोक म्हणायची. सो आम्ही श्लोकला भेटायला जाणार आहे संध्याकाळी. मी दाखवेल तुम्हाला तिकडे गेल्यावर पण. खा के बताना कैसा बना है. मीठ कमी वाटतंय का? हो ना. घरीच चांगली होते ना बिर्याणी बाहेरच्या पेक्षा. सो 4 वाजलेत. आम्ही निघालो आहे डुबूला भेटायला आणि टिफिन पण घेऊन चाललो आहे, कारण ताई दादा ट्रॅव्हल करून आलेत गावावरून. सो आम्ही टिफिन घेऊन चाललो आहे त्यांच्यासाठी. आमचं झालं आहे लंच वगैरे. मी आधीच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आम्ही मस्त बिर्याणी एन्जॉय केली. चांगली झाली होती बिर्याणी. होममेड इज ऑलवेज द बेस्ट. बट हे फक्त मी बिर्याणीसाठी म्हणणार आहे, सगळ्यासाठी नाही. कारण बाहेरचं पण खायला मजा येते. मग सगळं घरी बनवावं लागेल ना. येस. तर म्हणून पण बिर्याणी घरीच बनवलेली छान लागते. मला बाहेरची बिर्याणी खायला मजा येत नाही, एवढी नाही आवडत पण नाही. सो घरीच बनवतो आम्ही. मी मुंबईला पण असताना मम्मीला सांगायची बनवायला. तेव्हा मी नाही बनवायची, तेव्हा मम्मी बनवायची. पण आता मी बनवते. पण याआधी तू मोमोज बनवले होते, ते पण चांगले झाले होते. हां, मोमोज पण मी घरी बनवले होते, पण ते पण बाहेरच्या पेक्षा चांगले झाले होते. शेप्स नाही जमत तेवढे प्रॉपरली, ते हळूहळू जमतील. मी 3-4 वेळा करेल तेव्हा. पण फर्स्ट टाइममध्येच मोमोज छान झाले. म्हणजे फिलिंगची टेस्ट खूप मस्त झाली होती. तर अजून काय बनवलं होतं? अजून काय बनवलं? पास्ता मला आवडतो. पास्ता पण, हां, रेड सॉस पास्ता पण मी घरी बनवते. छान बनवते मी. पावभाजी पण मी घरीच चांगली बनवते.
खूप गोष्टी आहेत अशा. तेच बाहेर खाण्यापेक्षा घरीच चांगलं आहे. हेल्दी पण असतं थोडं. लग्नाआधी तर मला कधीच वाटलं नव्हतं की मी एवढा स्वयंपाक करेल. माझ्या मम्मी पप्पांना तेवढं टेन्शन असायचं माझं की हिचं काय होईल लग्नानंतर, सांभाळेल की नाही, होईल की नाही, जमेल की नाही. पण लग्नानंतर जे कुकिंग चालू झालं ते तर मग काय चालूच आहे फुल फ्लेज्ड एकदम. आणि मग मी एकदा रेसिपी पाहते मग बनवते, पण नेक्स्ट टाइम मी परत बनवायला गेले की मी परत रेसिपी विसरते. मी परत मग ऑनलाईन पाहते. पण असं मग 4-5 वेळा बनवलं की मग लक्षात राहतं की हा हे केलं होतं लास्ट टाइम आपण. तर बिर्याणीचं पण तसंच आहे. माहित नाही जागा असेल की झोपला असेल, पण जर झोपला असेल तर आम्ही थोडा वेळ थांबू, पण त्याला भेटूनच येऊ, कारण आम्ही 15-20 दिवसांनी त्याला भेटणार आहे. असं आहे. आणि तिकडून निघाल्यावर मे बी आम्ही मूवीला जाऊ शकतो, नक्की नाही आहे, मे बी जाऊ शकतो. कारण आमचं मागच्या वीकमध्येच मी तुम्हाला म्हटलं की आमचा प्लॅन होता मूवीला जायचा, पण आम्ही जायचं नाही असं चालू आमचं. आणि काल पण आम्ही पूर्ण तिकीट बुक करेपर्यंत पेमेंटपर्यंत पोचलो होतो की पेमेंट करून जाऊया आता, पण मग माझं बोल झालं की नको यार, रिव्ह्यू नाही आहे चांगला. तर पण आज परत असं होतं की नाही जाऊ दे, बघूनच येऊया काहीतरी, टाइमपास विकेंडला पण होतो आणि मूवी पण नाही पाहिलं खूप दिवसांपासून. सो पाहून येऊ, बहुतेक नक्की नाही आहे. जर निघालो तिकडून मूवीला जायला तर तुम्हाला सांगेल मी की मूवीला चाललो आहे म्हणून. गप्पाने त्याला नको दाखव. पिला पाणी हा थोडासा 2-3 स्पून. तोंड बंद करून घेतलं मग. त्याला पॉटी होतीये का? बघते तर राहू दे म्हणणार. 5:45 वाजलेत. आम्ही निघालोय डुबूला भेटून आणि टिफिन वगैरे दिला, भेटलो ताई दादांना पण. आणि आता निघता तिकीट्स पण बुक केल्यात मूवीच्या. सिंघम अगेन बघायला चाललोय आणि जवळच आहे मॉल, 10-15 मिनिटावर, पण ट्रॅफिक खूप असते मॉलजवळ. सो थोडं लवकरच निघालोय. आमचा शो आहे 1 तासात. सो चाललोय आम्ही. प्रत्येक मला शिव्या घालणार आहे मूवीच्या मध्ये किंवा मूवी नंतर पण, बट देर इज नो ऑप्शन ही हॅज, कारण मला जायचं त्याला यावंच लागणार आहे मूवीला माझ्यासोबत. प्रत्येकला मला असं एवढं एकदम मूवी बघायला नाही आवडतं, पण थोडे चांगले रिव्ह्यूज आणि रेटिंग्स असले पाहिजे, नाहीतर मग मला असं वाटतं की हे काय बघायला आलोय, बकवास. पण ह्याला जर का 10 मूवीज येत असतील तर ह्यापैकी 8 मूवीज ह्याला कधीच आवडत नाही. खूप रेअरली एखादा असेल जो याला आवडतो बाय चान्स. स्त्री 2 आवडला होता ना. त्याच्यानंतर आम्ही गेलोच नाही, स्त्री 2च पाहिला होता आम्ही, त्याच्यानंतर नाही गेलो आम्ही मूवीज पाहायला. जनरली मला कॉमेडी आवडतात. ऍक्शन वगैरे मध्ये ते आजकाल जे सिक्वेन्सेस आणि दाखवतात ऍक्शन, ते थोडं कॉमेडीच असतं, त्यामुळे मला ते माझ्या डोक्यात येत नाही, माझी तेवढी नाही. पण तू त्याला कॉमेडी मूवी समजून पहा की. त्याला हसायला नाही येत ना त्याच्यावर, म्हणजे असं वाटतं की अरे काय आहे, कुठल्या जगात. मी प्रतीकला नेहमी म्हणते की आता हे जे फाईट सिक्वेन्सेस असतात, मला आवडत नाही फाईट सिक्वेन्सेस, पण आता आहेत पिक्चरमध्ये तर पाहावे लागतील. पण हा नेहमी म्हणतो की किती ओव्हर करतायत, काहीतरी लॉजिक आहे का, असं आहे का तसं आहे का. तर मी प्रतीकला म्हटले की हेच सगळं तू हॉलिवूड मूवीज मध्ये पाहतो ते चालतं तुला, पण आपल्या बॉलिवूड वाल्यांनी केलेलं नाही चालत तुला. एक मिनिट, याच्यात मला साधं सिंपल आर्ग्युमेंट आहे. माझ्यासोबत कुठली तू हॉलिवूड मूवी बघितली हे तुझ्यासोबत सोड, पण अशा पाहिल्यात ना. मग तेच ना, की तुला कसं माहिती की मला कुठली हॉलिवूड मूवी आवडते नाही आवडत, मग तू कसं काय बोलतोय? शेवटी तर थोडाफार तसंच असतात ना, की तिकडे पण इलॉजिकल गोष्ट आहे, हा इकडून उडतोय तो तिकडून उडतोय. जसं हॉलिवूड मधल्या मी सरळ सांगतो की मला 2-3 मूवी आवडतात. कुठल्या? अप आवडते, ॲनिमेटेड मूवीज आहे, कार्स आवडतं. प्रॉपर वाल्या मूवीज सांग, माणसांवाल्या, ह्युमन्स वाल्या, ॲनिमेटेड नको सांग. एक मिनिट अजून सांगतो मी. त्याच्यामध्ये ऍक्शन असेल. ऍक्शन नाही ना, ऍक्शन का बरं, ऍक्शनच आवडली पाहिजे का? आमचा मूवी पाहून झालाय, आम्ही निघालोय घरी जायला. घरी जाण्याआधी काहीतरी खाऊ बाहेर, मग घरी जाऊ. वाजलेत आय थिंक ऑलमोस्ट 10:15. हा मी खाणार आहे, हा नाही खाणार आहे, हा घरीच खाणार आहे. बिर्याणी खाणार आहे मी, एवढी छान बिर्याणी बनवली की तो घरीच खाणार आहे. आता आम्ही रिव्ह्यू पण देऊ थोडासा मूवीचा. प्रत्येक देईल मी करू का? मला माझ्यासाठी म्हणजे थोडंसंच आहे बोलायला. माझ्यासाठी पण एवढं काही असं नाही आहे खूप भारी काही. मूवी ठीकठाक आहे, पण सेकंड हाफ मध्ये मज्जा आली मला.
कारण रणवीर सिंगची एंट्री नंतर थोडा मूवी इंटरेस्टिंग झाला. इंटरेस्टिंग का बरं झाला? कारण त्याची कॉमेडी आहे त्यात, तर त्यामुळे इंटरेस्टिंग झाला. आणि थोडं अक्षय कुमारचं थोडंसं म्हणजे त्याचे काय म्हणतात डायलॉग्स, त्याची पण थोडी कॉमेडी, त्यामुळे इंटरेस्टिंग झाला. नाहीतर फर्स्ट हाफ तेवढा मला नाही आवडला. फर्स्ट हाफ ते स्टोरी बिल्ड करण्यातच जातो ना, नंतर मग सेकंड हाफ मध्ये थोडी मजा येते. आणि काय म्हणतात थोडं ॲनिमेशन्स आणि VFXचं थोडंसं क्वालिटी तेवढी वाटली नाही आम्हाला, ॲटलिस्ट मला तेवढी खास नाही वाटली. बाकी एवढं डिटेल्स आम्हाला पण समजत नाही, पण आम्हाला फर्स्ट हाफ थोडासा बोरिंग आणि लेड बॅक वाटला. सेकंड हाफ मध्ये थोडी आम्हाला मजा आली, म्हणजे मला तरी मजा आली रणवीर सिंगची एंट्री झाल्यावर. खूप हसलोय आम्ही, खूप हसलोय. त्याचे सिम्पल डायलॉग आहेत पण एवढे भारी आहेत आणि त्याची बोलायची स्टाईल पण एवढी भारी आहे. सो म्हणून, आणि रणवीर सिंग असाही भारीच आहे, असं आहे. आता आम्ही म्हणजे मी काहीतरी खाईल बाहेर. मोस्टली माझं ठरलेलंच आहे की मी मोमोज खाणार आहे. माझे फेवरेट आहेत मोमोज. आणि प्रतीक तर बिर्याणीच खाणार आहे. सो ठीक आहे. स्टोरी बद्दल थोडं काही सांग त्यांना. स्टोरी नाही, सगळ्यांना प्लॉट माहितीच आहे. बेसिक रामायणवरती पिक्चरचा प्लॉट आहे, तर रामायणचीच पूर्ण स्टोरी आहे, त्यावरती यांचे कॅरेक्टर्स प्ले करतात. हाच मेन प्लॉट आहे. हा तर तुम्हाला बाकी रिव्ह्यूज मधनं पण कळलं असेल म्हणून मी नाही सांगितलं. पण मूवीचा रिव्ह्यू असा की ठीकठाक आहे मूवी, एवढं काही टू बॅड पण नाहीये, टू गुड पण नाहीये. ठीक आहे, देन आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्याचा ब्लॉग वेगळाच स्टार्ट होईल, पण उद्या बहुतेक आम्ही जेजुरी जाणार आहे. प्लॅनिंग चालू आहे, अचानकच ठरलंय आमचं मगाशी मॉलमध्ये बसल्या मूवी आमचा स्टार्ट होईपर्यंत. तर जर का झालं ते प्लॅनिंग फिक्स तर मग आम्ही जेजुरीसाठी जाऊ आणि पुढचा ब्लॉग जेजुरीचा असेल मग. ठीक आहे, देन बाय बाय, सी यू, गुड नाईट, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.